तर बघा इथे माझी बहीण आता झाडाला पाणी घालत आहे. आता ना आम्ही आता मस्त चुलीवरती जेवण बनवणार आहोत. तर आणि आता ह्याच्यावर मुलं बसलेली आहेत. ऊन भरपूर होतं दिवसभर. हे बघा मस्त आता सनसेट होतंय संध्याकाळचा. तर वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. हे बघा आता मस्त बोरला पाणी आलेलं आहे. बघा ही पोरं कशी मस्ती करतायत. धुवून झालं असं. तिकडे नाही धुतलं, थोडं धुवून झालं. इकडे चूल आहे, घाण पाणी आलंय बघा. ए माझ्या पायात. तर बघू शकता इथे आता फायनली आमची गच्ची छान अशी धुतलेली आहे. हे बघा मस्त अशी. हे बघा मस्त आता इथे पाणी भरून घेतलेलं आहे आम्ही. किती स्वच्छ पाणी आहे बघा, फिल्टर सारखं एकदम छान. तर इथे आता बघू शकता हे कांदे, खोबरं आणि लसूण तुम्हाला कळालेच असेल का आज आम्ही काय बनवणार आहे. आज संडे आहे तर आज आमचा नॉनव्हेजचा बेत आहे. तर मम्मीने एवढा लसूण सोलून घेतला आहे, कांदे घेतले, खोबऱ्याची एक वाटी घेतली आणि ही कढई ना ही चुलीवरच ठेवण्यासाठी कढई आहे. ही कढई आणि हे आलं आणि ही पक्कड असं. हे बघा आमचा रणू कसा बसलेला आहे पलंगाला चिटकून, कशी मस्ती चालू आहे त्याची. आणि धुतल्यामुळे एवढं थंड गार वाटतंय ना, मस्त वाफ येते थंड अशी छान. हवा सुटली आहे बघा, बघा मस्त अशी हवा पण सुटली आहे छान अशी. मस्त असं सोलर आहे. हो काय आहे की नाही तिकडे जोडायला. तर बघा आता चुलीसाठी आम्ही एवढे सारे लाकडं घेऊन आलेली आहे माझी आई. आता ती चूल पेटवणार आणि आता आम्ही मस्त असा नॉनव्हेजचा बेत बनवणार आहोत. बघा बघा पोरं कशी मस्ती करतायत.
आईच्या इथे बोर आहे आणि त्याचं पाणी, त्याच्याच पाण्याने आम्ही मस्त टेरेस वगैरे धुवून घेतले, कारण दिवसभर भरपूर ऊन होतं. आणि आता बसण्यासाठी वगैरे म्हणून सगळं स्वच्छ असं धुवून घेतलंय. आणायला की नाही आणायला. तर हे बघा आता इथे आता 1 मिनिटातच चूल पेटेल, कारण उन्हाळा आहे, लाकडं खूप छान अशी सुकलेली आहेत. तर हे बघा सगळं ती जवळ घेऊन बसले. आता तिला मसाल्याची तयारी करून घ्यायची, मसाल्याची. आता ती चूल पेटवल्यानंतर मसाल्याची तयारी करून घेईल, तेव्हा पण दाखवणार मी तुम्हाला. मग मसाला घ्या. आई तिथं चूल पेटवते. मी आता हे आलं वगैरे वरती साली ती काढून घेणार आहे. बाजूला बस. मसाल्याला कसं लांब लांब काढतात. भाजून घे. तर हे बघा आता मी इथे कांदा कट करून घेते, लांब लांब कापणार आहे कांदा मसाल्यासाठी. आणि तिथे खोबरं लांब लांब कापू काय. चूल पेटून झाली बघा. तर आपलं मटण कशाचं, बकऱ्याचं आहे की कोंबडी? पाणी मटण तर इथे खोबरं, इथे मी 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि इथे कांदा. तर आता हे कट करून आम्ही भाजून घेणार आहे. आणि मटण किती आहे आई? मटण 1 किलो मटण आहे. त्याच्यासाठी एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आणि काय काय टाकायचं ते पण सांगत आहे वरतीवर. आणि माझे 2 भाचे बसलेले आहेत तिकडे. हां दाखव ना मग. हे बघ आता ते मटण टाकायचं. तर बघा इथे बकऱ्याचं मटण 1 किलो आणलेलं आहे. हे बघा आता याला छान असं धुवून घेणार. त्याचं साहित्य आणि इथे बघा तिथे लाईटची सोय होती. लाईटचं काम चालू आहे. हे तुम्हाला होल्डर दिसत असेल. तिथे आता संध्याकाळ होईल, रात्र होईल, तर मग लाईट लागेल, म्हणून त्यासाठी माझी बहीण लाईटची हे करते, अरेंजमेंट करते. तिकडे दिसत असेल तुम्हाला ते दोघं. मसाला इकडे खोबरं भाजतायत. ॲक्च्युली हवा सुटली आहे, तर त्यामुळे आता बघू काय होतं काय नाही पुढे. तसं मी नक्की शेअर करेन तुमच्याशी. रोज हवा सुटत नाही, पण आज बघा नेमका आम्ही प्लॅन केला आहे आणि हवा सुटली आहे. आता हे खोबरं भाजून झालं की मग आपण हा आता कांदा भाजून घेऊया. कांदा घेतला आता भाजायला. हा बघा कसा बसलाय, एकसारखं बघतोय की कसं चालू आहे, काय चालू आहे. हा ना राजवीर, त्याचं तर काय वेगळंच चालू आहे. शकता आता मस्त इथे खोबरा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि इकडे कांदा भाजतोय. थोडासा अंधार पडायला चालू झालाय, बघू शकता. बघा अंधार पडलाय थोडा थोडा, जस्ट नॉर्मल अंधार पडायला स्टार्ट झाला.
तर बघा इथे आता हो. मटण स्वच्छ धुवून घेतायचं. कुठे गेला? तसं जेवण बनवण्याचं चालू आहे. आणि हा बघा ह्याचं काय बोलतोय रे तू? मस्त असं जेवणाचा प्लॅन चालू आहे. तिकडे एअरपोर्ट आहे, तर त्या एअरपोर्टवरून आत्ताच एक प्लेन टेक ऑफ झाला आणि एक प्लेन लँड झालं आहे. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहेच. आणि आता मस्तपैकी अंधार पडला आहे, बघू शकता तुम्ही. इकडे मटण धुणं चालू आहे. तर इथे आता हळद टाकून घेतलेली आहे आपण. त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचंय. आता हे छान असं आई मिक्स करून घेणार आहे. तर बघा इथे आता मी कांदा आणि खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेलं आहे. आलं छिलून ठेवलंय आणि इथे आता मटण उकडायला ठेवलेलं आहे. बघा चुलीला जाळ पण छान लागलाय. तर बघा आता इथे आलं लसूणची पेस्ट बनवायची आहे. हा हे बघा, बघू शकता आता एरोप्लेन उतरलेला आहे. हे बघा इथे आता आई थांबलेली आहे. बघा इथे बसून मस्त मी आता व्हिडिओ बनवते. मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही लाईटचा बल्ब लावण्याचा ट्राय करतोय. वायरिंगला काय झालंय काय माहिती. अर्धा पाऊण तास झालाय, लाईट तर काय लागत नाहीये. खूप जास्त मेहनत करून शेवटी लाईट ही लागलेलीच आहे. अथांग प्रयत्न केलेत ह्यानी आणि माझ्या बहिणीने. आणि इकडे मसाला वाटून झालेला आहे कांद्या खोबऱ्याचा. भात पण शिजून घेतलेला आहे कुकरमध्ये. आणि इथे डाळव्याचं पीठ आहे. इकडे आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे. आणि इकडे कुकर पण झालेलं आहे आपलं. घरगुती काळा मसाला पण आहे. घरगुती हा काळा मसाला आहे. आणि मस्तपैकी असं चालू आहे आमचं. शेवटी लाईट ही लागलीच. आम्ही पण लावली. इकडे मटणाचं पाणी आहे उकडलेलं. आपले मटण टाकतील पातेलं गरमला ठेवलं. हे त्याच्यात ठेवले. त्यामध्ये आता तेल घालून घेतात. बसून असं केलं. इकडे भाजी बघू शकता. इथे मटण टाकलंय आणि आता मस्त इथे पाणी टाकायचं आपल्याला. पाणी टाकून डायरेक्ट आता मी भाजीचा लास्ट लुक तुम्हाला दाखवणार आहे. चुलीवरचं मस्तपैकी मटण. तर इथे बघू शकता भाजी झालेली आहे आपली रेडी. मटणची मस्त अशी झणझणीत भाजी झालेली आहे. आणि इकडे ह्यांनी मस्त गरम गरम जेवायलाही घेतलेलं आहे. इकडे भाकर चालू आहे चुलीवरती. आणि परत लाईट गेली. अंधारातच जेवण चालू आहे ह्यांचं. तर असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.